ऑन साइडला सजवलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये कॅच कंप्लीट गॉन. डीजे वेलकम बॅक. न्यू मॅन इन नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय मिस्टर अमय कडू. सज्ज होतोय पहिल्या षटक प्रगतीपथावर. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज मिस्टर मालव. शॉट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी दोन्ही देखील फलंदाज एक धाव कंप्लीट करतायत. संत सुरुवात, शांत सुरुवात, नीरव सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मालव हेड ऑफिस या संघाकडून करतोय. पहिल्याच षटकामध्ये चेंडूचा टप्पा खूप सुंदर आहे आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या वेळेला चेंडूवरती बोटं फिरवली जात आहेत. किमयागार गोलंदाजी, आपल्या बोटांमधील जादू दर्शवण्याचं कार्य मालव त्या ठिकाणी करतोय. आणखीन एक ऑफ ब्रेक, परंतु शॉर्ट ऑफ प्लेन ब्रेड अँड बटर डिलिव्हरी. चेंडू आउट ऑफ द पार्क, स्लॉट मध्ये होता, त्याला प्लॉट मध्ये डिस्पॅच केलंय. चला चेंडू उपलब्ध करून द्यावा प्लीज. संयोजन समितीला विनंती आहे चेंडू उपलब्ध करून द्यावा. रिक्वेस्ट कॉमेंट्री स्टुडिओ मधून संयोजन समिती आपण चेंडू उपलब्ध करून द्यावा. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले ते एकंदरीत 9 अंकावर. सुंदर षटकार बघायला मिळाला गुंडप्पा याच्या. एकंदरीत अमय कडू याच्या बॅट मधून षटकार आलाय, तर दुसऱ्या साथीने गुंडप्पा देखील त्याच्या साथीने. शॉर्ट ऑफ लेन तो होता. जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. आणि या वेळेला अमय कडू ते दर्शवून देतोय. सुंदर षटकार या ठिकाणी सजवला गेलाय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलंय 9 अंकावर. अप्रतिम पहिल्या चेंडूपासून सुरुवात केलंय अमय या फलंदाजाने. क्वचित आणि कदाचित असे फलंदाज असतात जे पहिल्या चेंडूवर षटकार खेचतात. वीरेंद्र किशन सेहवागेच्या आठवण यावे. ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन, रोहित शर्मा सर्वांची आठवण अमय कडू करून देतोय. मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू दर्शवला गेलाय. वाईट+1 अशा 2 धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जातील आणि दुहेरीच्या सहाय्याने धावफलक वधारलाय ते 11 या अंकावर. 11 रन्स. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे समन्वय साधला जात नाहीये. षटक जर आपण पाहिले तर गुणलेखक आम्हाला सूचित करतात ते पहिलंच षटक योग्यरित्या आणि सुयोग्यरित्या समाप्ती अखेर पाहायला मिळतं. एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 11 धावा या प्रोग्रेस कार्डवर. सुंदर षटकार सजवला गेला. अमय कडूला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून. सध्या वर्ल्ड रेकॉर्ड जर आपण पाहिला इंटरनॅशनल T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार खेचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्मा याच्या नावावरती आहे. आतापर्यंत 182 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. वन डे क्रिकेटचा विचार जर आपण केला तर शाहिद आफ्रिदी, नो डाऊट अबाउट इट, 351 षटकार त्याच्या बॅटमधून. आणि कसोटी क्रिकेटचा विचार जर आपण केला तर पहिल्या क्रमांकावर ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम, प्लेअर फ्रॉम न्यूझीलंड, 110 षटकार त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक्स 105 षटकार. तिसऱ्या क्रमांकावर ॲडम गिलक्रिस्ट 100 षटकार. आणि भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार खेचणारा फलंदाज अर्थातच वीरेंद्र किशन सेहवाग 91 षटकार त्याच्या बॅटमधून. सिक्सर किंग अमय कडू फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. डाऊन द लेग पंचांचे संकेत कुंदन नाईक दर्शवतायत. खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते आणि एक्स्ट्रा रनच्या सहाय्याने धाव फलक वधारलाय. फलकावर 12 या अंकावरती आपण पाहतोय. अनु फार्मा प्रीमियर लीग APL खेल महोत्सव सीझन 3 स्पर्धा आपण पाहतोय. PDTSA च्या ऐतिहासिक मैदानावर पालघर डिस्ट्रिक्ट मधील नंबर 1 ग्राउंड म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते.
सुंदर स्वरूपात चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हर करण्यात आलेला आहे. वाईट नंतर हलकंसं कमबॅक मिस्टर अनिश याच्या माध्यमातून दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत. फलंदाजी करणारा संघ प्रोडक्शन E18 तर गोलंदाजी करणारा संघ हेड ऑफिस हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करीत असताना आपण पाहतोय. सर्व खेळाडूंना विनंती की जेवण तयार आहे, सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला जेवायचं आहे त्यांनी जेवायला जायचं आहे. काउंटर रेडी आहे. आतापर्यंत या स्पर्धेअंतर्गत 3 षटकार अनुभवाला मिळालेत आणि तो तिसऱ्या षटकार अमाईच्या बॅटमधून 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. ऑन स्ट्राईक मिस्टर गुंडप्पा हा फलंदाज प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून. कुठल्या स्पॉटवरून खूप सुंदर पद्धतीने नागमोडी वळण प्राप्त करणारा चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी जेव्हा जेव्हा चेंडू टर्न होतो, खास करून गोलंदाज अनिशला आपण पाहतोय आपल्या संघाकडून खूप सुंदर गोलंदाजी करतोय. अनिल कृष्णस्वामी कुंबळे याचं देखील खऱ्या अर्थाने स्मरण व्हावं. 7 फेब्रुवारी 1999च्या दिवसामध्ये फिरोजशाह कोटला दिल्लीच्या मैदानामध्ये पाकिस्तान संघाच्या 10च्या 10 विकेटचा फडशा अनिल कुंबळे याने पाडला होता. तो खूप रंजक किस्सा इंटरनॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून. येथे मात्र कुंदन नाईक दर्शवतायत हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते आणि एक्स्ट्रा रनच्या सहाय्याने धाव फलक मात्र या ठिकाणी वधारलं गेलंय. ते फलकावर जाऊन पोहोचतं 14. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर मिस्टर अनिश हेड ऑफिस या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर. फुटॉज होता परंतु कनेक्ट करू शकलेला नाहीये गुंडप्पा. त्याला व्यवस्थित समजून आलेला नाहीये चेंडू. षटक क्रमांक 2 मधील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत ॲक्युरेट 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 14 धावा फलकावर 1 गडी गारत. गुंडप्पा ऑन स्ट्राईक. प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून फ्रंट लाईन. आणखीन एक सुंदर चेंडू अपसाइड द ऑफ स्टंप. जमाना जरी ऑनलाईनचा असला तरी देखील क्रिकेटमध्ये ऑफलाईनलाच महत्व आहे आणि या वेळेला जितके जास्त चेंडू तुम्ही ऑफसाइड द ऑफ स्टंप पिच कराल तितकं जास्त यश तुम्हाला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ संपन्न. 14 धावा 1 गडी गारद. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज अनिश हेड ऑफिस या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. शॉर्ट रनअप च्या माध्यमातून इनफिल्डच्या वरून सजवला गेलाय फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाते आणि एकेरीवरतीच थांबा देखील घ्यावा लागेल कारण क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं अनुभवाला मिळालं. षटक जर आपण पाहिलं तर अधिकृत स्वरूपात 2 षटकांचा खेळ हा संपन्न झालाय आणि फलकावर 15 धावा 1 गडी बाद. देऊयात डीजे ऑपरेटर नवाज शेख यांना संधी. वेलकम बॅक. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट मिस्टर राकेश निजाई यांचे खूप खूप आभार. साई प्रसाद उंबरे यांच्या माध्यमातून गुंडप्पा यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ज्या लाईव्ह चॅटच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. मिस्टर साई प्रसाद उंबरे यांना आपण पाहू शकतायत. खूप सारं कौतुक गणेश देखील करतायत. गुंडप्पा या खेळाडूचं फलकावर 15 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक एफएल आपण पाहू शकताय 3 ला सुरुवात होते. ऑन साइडला सजवलेला फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय तत्पूर्वी सुरेख पद्धतीने या वेळेला गौड दौड 22 सेटच्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या या लढाईमध्ये क्रिकेटचा खेळ ज्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटच्या खेळामध्ये सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. एका बाजूने अमाई कडू तर दुसऱ्या बाजूने गुंडप्पा अशा 2 फलंदाजांमध्ये सुंदर भागीदारी पाहायला मिळते. फलकावर 18 रन्स विदाउट लॉस.
तिसरं षटक प्रगतीपथावर मिस्टर दर्शन. अमयच्या बॅटमधून इंटू द गॅप मध्ये फटका मात्र खेळला गेलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धाब्यासाठी वळालेत फलंदाज. सुरेख पद्धतीने ही जुगलबंदी फारच आवश्यक आहे. पार्टनरशिप मात्र या ठिकाणी वाढू लागले. एका बाजूने अमय कडू तर दुसऱ्या बाजूने गुंडप्पा या दोन फलंदाजांमध्ये 20 धावा फलकावर एक गडी गारद. पुनश्च एकदा गोलंदाज दर्शन. प्रेशर ऑफ सिच्युएशन आता गोलंदाजावर, कारण धावा मात्र खोऱ्याने वाहू लागल्यात आणि त्याचा परिणाम गोलंदाजाच्या माइंड सेट वरती होतोय. ते वाईट चेंडू हाताळण्यात आलाय. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये या षटकामध्ये 6 धावा खर्च, कारण या आधीचे 2 सामने लो स्कोरिंग म्हणूनच ओळखले गेलेत. हा पहिला सामना चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. ऑन साइडला स्मॅश केलाय. फेसबुकच्या कमेंट मध्ये कडक शॉट 6. धन्यवाद. अप्रतिम षटकार खेचला गेलाय. हा सेकंड सिक्सर. आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. अमय कडूच्या बॅट मधून सुंदर फलंदाजी. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवर 27 धावा. अधिकृत स्वरूपामध्ये 2.5 षटकांचा खेळ जो कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन दर्शन. अतिशय महागडं षटक आपण पाहतोय. एक्सपेन्सिव्ह ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. दर्शनच्या माध्यमातून लॉफ्ट केलंय इनफिल्डच्या वरून. चेंडू ट्रॅव्हल झालाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. तत्पूर्वी आपण पाहू शकाल स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवतोय अमय. 3 षटकांचा खेळ येथे कंप्लीट होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. आज गुंडप्पा यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त APL खेल महोत्सव या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आज उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा देत आहोत. आणि वाढदिवस हा अतिशय महत्वाचा दिवस म्हणूनच ओळखला गेलाय, कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी देखील सांगून ठेवलंय की वाढदिवसाचं महत्व इतकं अगणित का आहे. कारण वाढदिवस हा तुमच्या आयुष्यामधील असा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी बाळाच्या रडण्याने आई हसलेली असते. उभ्या आयुष्यात असा कधीच दिवस येणार नाही की मुलाच्या रडण्याने आई हसेल, परंतु वाढदिवसाच्या दिवशी ही गोष्ट मात्र घडलेली असते. आणि म्हणूनच वाढदिवस हा खूपच महत्वपूर्ण गणला जातो. गुंडप्पा या खेळाडूला हर्षद पडवळे यांच्या माध्यमातून देखील अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. सुंदर फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय लॉंग लेगच्या झोन मध्ये. संघाची धावसंख्या फलकावर 30 या अंकावर जाऊन पोहोचले. हा पहिला असा सामना आहे ज्या सामन्यामध्ये फलंदाजांनी चांगला खेळ साकारलाय. आतापर्यंत अमय कडूच्या बॅटमधून सुंदर स्वरूपात 18 धावा केवळ 8 चेंडूंमध्ये चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूने गुंडप्पा फुलटॉस आहे. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करून चौकार. सुपर बॅटिंग अमय कडू ऑन फायर पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये. प्रोडक्शन E18 हा संघ 35 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलाय. जबरदस्त पार्टनरशिप 2 फलंदाजांमध्ये आपण एक्सपिरियन्स करू शकताय. चौकार षटकारांची संततधार. संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त पाऊस पर्जन्यमान जर आपण तपासून पाहिलं तर केरळ या राज्यामध्ये, आणि अगदी तशा रीतीने या सामन्यामध्ये चौकार षटकारांचा पाऊस पडण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय. अमय कडू आणि गुंडप्पा या 2 फलंदाजांच्या माध्यमातून जबरदस्त सुपर फाउंडेशन. जर तुम्हाला इमारत मजबूत बनवायची असेल तर इमारतीचा पाया भक्कम असणं आवश्यक आहे. आणि क्रिकेटमध्ये जास्त धावा करायच्या असतील तर चांगली सुरुवात मिळणं अपेक्षित आहे. ज्या प्रकारे नदीला झरण्याची आवश्यकता आहे, योद्ध्याला शौर्याची आवश्यकता आहे, हुशार विद्यार्थ्याला सातत्यपूर्वक अभ्यासाची आवश्यकता आहे, अगदी तशा प्रकारे क्रिकेटमध्ये चांगल्या सुरुवातीची आवश्यकता ही निरंतर आणि सदोदितपणे तुम्हाला करावी लागते. 3.5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय.
फलकावर 36, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज मिस्टर सुरेश. कुंदन नाईक पंच दर्शवतायत. हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा रन फलकामध्ये ऍड केला जाईल आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतो 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमय कडू ऑन स्ट्राईक वैयक्तिक 23 या धाव संख्येवर फलंदाजी करतोय. लोअर फुलटॉस होता. स्ट्रेट बॅटने फक्त आणि फक्त चेंडूला जेंटल पुश केलंय. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करतायत फलंदाज. पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी ही नम्र विनंती. 4 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 39 धावा फलकावर 39 रन्स प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झालेला आहे. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते. 26 नोव्हेंबर 1999च्या दिवसामध्ये टॉन्टनच्या मैदानामध्ये 2 भारतीय फलंदाज चमकले. एका बाजूने सचिन रमेश तेंडुलकर, दुसऱ्या बाजूने सौरव चंदीदास गांगुली आणि अप्रतिम 300+ पार्टनरशिप टॉन्टनच्या मैदानामध्ये कंप्लीट केली. अशा प्रकारे गुंडप्पा आणि अमय कडू यांच्या माध्यमातून 21 चेंडूमध्ये 37 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. वन डे क्रिकेटचा विचार जर आपण केला तर ॲक्युरेट 5 मे 2019च्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल वेस्ट इंडिज संघाचे 2 फलंदाज, एका बाजूने जॉन कॅम्पबेल, दुसऱ्या बाजूने शाई होप, अशा 2 फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 365 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी केली होती. त्यांची देखील आठवण करून देत आहेत अमय कडू आणि गुंडप्पा हे 2 फलंदाज. इंटरनॅशनल वुमन्स क्रिकेटचा विचार जर आपण केला तर पालघरची सुकन्या पूनम गणेश राऊत आणि आग्र्याची सुकन्या दीप्ती भगवान शर्मा या 2 महिला क्रिकेटरने इंटरनॅशनल वुमन्स क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 304 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. आणि अगदी तशा प्रकारे अमय कडू आणि गुंडप्पा यांच्या माध्यमातून 37 धावांची पार्टनरशिप इन ऍक्शन पाहायला मिळते. 39 धावा फलकावर एक गडी गारद गोलंदाज अनिश आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू येथे वाईड आलाय. एक्स्ट्रा रन फलकामध्ये समाविष्ट केला जाईल. दोन्ही देखील पंच वैभव तरे, ब्रँड ऑफ सातपाटी कुंदन नाईक, ब्रँड ऑफ केव, विक्रमगड तालुक्यातून बिलॉंग करणारा हा यंग अँड डायनामिक नवतरुण जो सध्या पंचांची भूमिका साकारतोय. दोन्ही पंचांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. खूप चांगल्या प्रकारे स्पर्धेला साकारतायत, आकारतायत आणि पंचांच्या भूमिकेतून स्पर्धा यशस्वी करण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. इनटू द गॅप मध्ये चेंडू सीमापार APL चौकार. वेलकम बॅक मिस्टर दिलजित आर्या या ठिकाणी कौतुक करतायत. गुंडप्पा गणेश करे देखील कौतुक करतायत गुंडप्पा या फलंदाजाचं. यश त्यांच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण गुड कॅच ऑफ क्वालिटी गॉन. धन्यवाद. दॅट इज न्यू मॅन इन. नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवर आपण पाहू शकतात मिस्टर सागर मोहिते हा फलंदाज दाखल झालाय. प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून 44 धावा फलकावर 2 गडी कारत. सागर मोहिते हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळत आहेत प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून. सुंदर अप्रतिम कमबॅक एक गोलंदाज म्हणून. इंडिव्हिज्युअल जर आपण पाहिलं तर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. अमय कडू इंडिव्हिज्युअली 25 या धाव संख्येवर फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूने सागर मोहिते आणि त्यांचे सहकारी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवित आहेत की आतापर्यंत हार्ड हिटर म्हणूनच ते ओळखले गेलेत क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये. ऑन स्ट्राईक फुटॉस होता. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे समन्वय होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता पाहायला मिळते. 44 धावा 2 गडी गारद.
सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद मनोरंजनाची भरीव कॅप्सूल APL खेल महोत्सव सीझन 3 अनु फार्मा प्रीमियर लीग चा हा शानदार डौलदार ऐटदार वजनदार अग्रमानांकित अग्रवलयांकित अग्रगण्य क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान सोहळा याची देहा याची डोळा आपण एक्सपिरियन्स करू शकतायत अनुभवू शकतायत. खूप सुंदर प्रकारे यावेळेला दोन्ही देखील फलंदाजांमध्ये कॉलिंग बघायला मिळालं. जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असतात 22 सेटच्या खेळपट्टीमध्ये यस नो अँड वेट असे 3 शब्द तुमच्या मुखामधून उच्चारले गेले पाहिजेत तरच तुम्ही चांगल्या प्रकारे धावा अर्जित करू शकता. 46 धावा फलकावर 2 गडी गारद मिस्टर अनिश आपल्या षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर 11 चेंडूमध्ये 11 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय अनिश या गोलंदाजाने. शेवटा प्लेंथ आहे पुलचा फटका ऑन साइड लाईन टू द गॅप मध्ये चेंडू सीमा पार चौकार. फलकावर 50 धावा सजलेले आहेत. चेंडू उपलब्ध करून द्यावा प्लीज. संयोजन समितीला विनंती आहे. 50 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 50 रन्स ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रोडक्शन E18 या संघाची स्थिती पाहायला मिळते. अजून देखील शेवटचे 6 चेंडू शेष अवस्थेत आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी एका बाजूने सागर मोहिते ज्यांना हार्ड हिटर म्हणून ओळखलं जातं. आंद्रे रसेलच्या आठवण करून देतील का? इंडियन प्रीमियर लीगच्या एका पर्वामध्ये 52 षटकार. 2019चं ते कॅलेंडर इयर होतं आणि 2019च्या एका कॅलेंडर इयरमध्ये एका IPLच्या सत्रामध्ये 52 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड केला होता आंद्रे रसेल या फलंदाजाने आणि म्हणूनच हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख बघायला मिळाली. आणि IPLच्या प्रत्येक हंगामाचा रेकॉर्ड जर आपण केला तर खास करून 2012च्या कॅलेंडर इयरमध्ये क्रिस्टोफर हेनरी गेल क्रिस गेल या फलंदाजाने IPLच्या एका सत्रामध्ये 59 षटकार खेचण्याची किमया केली होती. आणि सागर मोहिते यांच्या माध्यमातून मात्र सर्वांची आठवण. अमय कडूच्या बॅटमधून स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका वाईड लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गॅदर केला जाईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज आणि दुहेरीच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचले 52 या अंकावर. 52 अमय कडूच्या बॅटमधून 27 केवळ 13 चेंडूंमध्ये ओव्हर 200 स्ट्राईक रेट. सुपर बॅटिंग. पहिला स्मॅश केलाय विराट कोहली कॉपी बुक स्टाईल लेन टू द गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चौकार. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवर अमय कडू याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं. अमय कडू सिर्फ और सिर्फ अपनी टीम की जरूरत देखते हैं. अप्रतिम फलंदाजी यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून सजवला गेला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकार. चौकार षटकारांच्या आतषबाजी विद्यमान अवस्थेत एकंदरीत अमय कडूची फलंदाजी जर आपण पाहिली तर इंडिव्हिज्युअली 35 केवळ 15 चेंडूंमध्ये 35. बॅक टू बॅक तिसरा चौकार आला तर किरण यादव यांकडून 100 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. ऑन साइडला घुटना टेक तमाशा देख. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 41 या धावसंख्येवर मिस्टर अमय कडूसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. वर सुपर बॅटिंग दर्जेदार फलंदाजी. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका
वाडिश लोंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. या चेंडूवर जर षटकार आला तर अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं. विध्वंसक आक्रमक चित्र भानू अटॅकिंग फलंदाजी अमेयच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका दुसऱ्या धावेसाठी वळालेत अमेय कडू. 2 धावा मात्र या ठिकाणी परिपूर्ण करतायत फलंदाज. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 6 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीखेर 72 72 धावा या फलकावर अमेय कडूसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. वैयक्तिक स्वरूपामध्ये 47 धावांची इनिंग आहे. कुंदन काय सांगतायत? 1 शॉट एका धावेची कपात या ठिकाणी जरूर केली जाईल. काय नॉक बघायला मिळाला. अप्रतिम आउटस्टँडिंग सुपर बॅटिंग. एका धावेची कपात मात्र या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 46 धावा अमेय कडू याच्या बॅटमधून बघायला मिळाल्या आणि आजच्या दिवसामधील अणु फार्मा प्रीमियर लीग या स्पर्धेमधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जो अमेय कडू याच्या नावावरती दाखल करण्यात आलाय. सुंदर 46 धावा त्याच्या बॅटमधून. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 72 72 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना. चला चेंडू उपलब्ध करून द्या. पंचांचा इशारा त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. क्वालिटी कंट्रोल विपक्ष स्टोर्स दोन्ही देखील संघांचे स्टार कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. क्वालिटी कंट्रोल विपक्ष स्टोर्स. देऊयात नवाज शेख यांना संधी आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे. बहात्तर धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. निर्धारित 6 षटकांमध्ये 72 एकंदरीत लक्ष समोर पाहायला मिळतं. अमेय कडूच्या दिवसामधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल नॉक त्याच्या नावे पाहायला मिळतोय. 46 धावांचा विस्फोट अंकित करण्यात आला. प्रदीप माच्छी एकने कौतुक करतायत. कमलेश भाबर देखील दिलजित आर्या गणेश कारे सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी कौतुक करतायत. अमेय कडू या फलंदाजाचं 46 धावा हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर अणु फार्मा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वामधील आपण पाहतोय. विजयासाठी 72चं टार्गेट समोर ठेवण्यात आलेलं आहे. चला क्वालिटी कंट्रोल आणि स्टोर्स दोन्ही देखील संघाचे स्टार कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीचा कौल करण्याकरिता नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. यानंतर होणारा सामना ज्या 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत. तिसरं पर्व या स्पर्धेचं अनुभव फार्मा लिमिटेड खेळ महोत्सव 2023. ऑल इज वेल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचं एक फॉर एक्झाम्पल म्हणजेच हे ब्रँडेड टुर्नामेंट आपण पाहतोय. अनुफार्मा लिमिटेड प्रीमियर लीग APL खेल महोत्सव 2023 चा शानदार डौलदार ऐटदार वजनदार अग्रमानांकित अग्रगण्य अग्रवलयांकित
उच्चभ्रू उच्च स्तरीय उच्च श्रेणीय क्रिकेटचा आस्वादाच्या संपूर्ण दिवसभरामध्ये क्रिकेट हे फक्त निमित्त आहे. आज संपूर्ण अनुफार्मा लिमिटेड या वसाहतीमध्ये कार्यरत सर्व नवतरुण एकत्र यावेत, एकी निर्माण व्हावी, एकी हेच बळ, युनिटी इज अ स्ट्रेंथ. आणि हे वास्तविक प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेचा मनमुरादपणे आस्वाद घेते. आतापर्यंत 2 सामने कंप्लीट झालेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये क्वालिटी ॲश्युरन्स या संघाने दिमाखदार विजय आपल्या संघाच्या माध्यमातून खेचून आणला. दुसऱ्या सामन्यामध्ये R&D जो संघ महापे नवी मुंबईवरून बोईसर येथे दाखल झालाय आणि त्या संघाच्या माध्यमातून देखील दुसऱ्या सामन्यामध्ये विजयी पदक रोवण्यात आली. आणि तदनंतर हा तिसरा सामना हेड ऑफिस विपक्ष प्रोडक्शन E18 अशा 2 संघांमध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना प्रोडक्शन E18 या संघाने 71 धावा केलेल्या आहेत. 72 धावांचं टार्गेट हेड ऑफिस या संघासमोर ठेवलं गेलंय. सलामीवीर 2 फलंदाज एका बाजूने मिस्टर मालव याला आपण पाहतोय जो ऑन स्ट्राईक आहे, तर दुसऱ्या बाजूने मिस्टर अनिश अशा 2 फलंदाज हेड ऑफिस या संघाकडून. पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर मनीष प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून. 72चं टार्गेट समोर, 72 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. पहिला चेंडू मनीषच्या माध्यमातून फॉलो थ्रो मध्ये चांगल्या पद्धतीने हा चेंडू गॅदर करण्यात आला. याचा दिवस जर आपण पाहिला तर आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा पहिला शेवटचा अंतिम दिवस, अर्थातच 13 जानेवारी. आणि याच्याच दिवसामध्ये 13 जानेवारी 1982 मध्ये कामरान अकमल या क्रिकेटपटूचा जन्म झाला होता. पाकिस्तान संघाकडून जो खेळला आणि त्याचा जन्मदिवस 13 जानेवारी 1982 आणि तोच आजचा दिवस देखील आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून फर्स्ट एव्हर अँड लास्ट एव्हर डे APL खेल महोत्सव सीझन 3. सलामीवीर 2 फलंदाज मालव एका साईडने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो. 1 या धावसंख्येवर मालवला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने अनिश ऑन स्ट्राईक आहे. जिंकायचं असेल तर प्रति षटक 12च्या सरासरीने घ्यावं लागेल. जो रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय तो एक्युरेट 12च्या घरामध्ये आहे. प्रति षटक तुम्हाला 12 धावा कराव्या लागतील या सामन्यामध्ये. अप्रतिम हे मैदान, अतिशय सुसज्ज, नेटनेटकं सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय स्वरूपातील PDTSA मैदान पाहायला मिळतं. मॅजिकल डिलिव्हरी, लवली पीस ऑफ बॉलिंग. खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र हाताळला गेलाय. गोलंदाज मनीषच्या माध्यमातून अप्रतिम पद्धतीने सराईतपणे हाताळण्यात आलेला चेंडू यॉर्क लेंथ लसित मलिंगा याची आठवण करून दिली जाते. यॉर्क लेंथच्या माध्यमातून यावेळेस KL राहुल कॉपीबुक स्टाईलने खेळला गेलेला फटका आपण पाहतोय. अनिश याच्या बॅटमधून एक धाव परिपूर्ण करतायत दोन्ही देखील फलंदाज. इकॉनॉमिकल षटक हाताळलं जात आहे मनीषच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. मनीष आपल्या षटकामधील 5वा चेंडू घेऊन ऑन साईडला खेळायचं जरूर होतं, परंतु बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय त्या ठिकाणी होत नाहीये. पहिल्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. 3 या अंकावर धाव फलक. क्वालिटी, दर्जाची गोलंदाजी, गुणवत्तापूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते मनीष याच्या माध्यमातून. पहिल्याच षटकामध्ये मोस्ट इकॉनॉमिकल हा स्पेल. चेंडू नवीन आहे, चेंडूवर कापूस भरपूर आहे आणि त्याचा फायदा उचलतोय मनीष हा गोलंदाज. आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट थेडमॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण बहारदार स्वरूपामध्ये. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 4 धावा या फलकावर. 4 रन्स या प्रोग्रेस कार्डवर. चेंडू शिल्लक आहे 30 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 68 धावांची आवश्यकता. 4 धावा फलकावरती आहेत आणि 4चा आकडा म्हटला तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल 4 ऑक्टोबर 1997 मध्ये जन्म झाला होता रिषभ राजेंद्र पंत या खेळाडूचा, जो सध्या अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये दाखल आहे. आणि त्या खेळाडूने तुम्हा सर्वांना शिकवलं की आयुष्यामध्ये श्रीमंती ही गोष्ट सर्व काही नसून तर तुमच्याकडे चांगला स्वभाव आणि योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य सहकार्य पोहोचवण्याची क्षमता देखील तुमच्याजवळ असायला हवी. आणि गरीब घरातील व्यक्ती ज्या धावून आल्या
रिषभ पंत करिता आणि त्याचे प्राण सुखरूप वाचवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून अनुभवाला मिळालं. त्याची आठवण 4 ऑक्टोबर 1997 4 या आकड्याच्या माध्यमातून समोर येते. 4 धावा फलकावर षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 68 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. गोलंदाज गुड बॉलिंग. बघा चेंडूची पिचिंग यावेळेला मिडल स्टंप आणि गुडलाईन स्पॉटला प्राधान्य दिलंय. षटक क्रमांक 2 मध्ये सुजित याच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या हाताच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी जशी शोभून दिसावी अगदी तशा प्रकारे ही गोलंदाजी मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतोय. सुजित याच्या माध्यमातून योग्य टप्प्याला अचूकतेच्या मापदंडासहित गोलंदाजी पाहायला मिळते. येथे चेंडू हवेमध्ये शॉर्ट मिडऑफचा क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. सुजितच्या अकाउंटमध्ये विकेट. धन्यवाद डीजे. चांगल्या प्रकारे आपण पाहू शकाल डीजे सिस्टम मिस्टर नवाज शेख मैदानाला सातत्यपूर्वक एनर्जी प्रदान करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून. पुनश्च एकदा गोलंदाज मिस्टर सुजित. काही चेंडूची पिचिंग बघायला मिळाले. पहिला चेंडू मिडल स्टंपवर होता. दुसरा चेंडू लेग स्टंपवर. तिसरा चेंडू ऑफ स्टंपला टार्गेट केलाय. व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन अ क्रिकेट. एका गोलंदाजासाठी सर्वात महत्वाचं काय असेल त्याचं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र काय असेल तर त्याचं व्हेरिएशन. त्याने गोलंदाजीमध्ये दाखवलेली विविधता आणि ती वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण सुजित याच्या माध्यमातून. लवली पीस ऑफ बॉलिंग. 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस आणखीन एक सुंदर अप्रतिम दर्जेदार हाय क्वालिटी हाय क्लास नच बलियेचं दृश्य मुख्य खेळपट्टीवर. फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये जोखडून ठेवण्याचं कार्य सुजित याच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. हे प्रेशर जरूर होतं रिलीज करण्याचा प्रयत्न परंतु बर्थडे बॉय गुंडप्पा वेल डन कॅच. जबरदस्त आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण बड्डे बॉय गुंडप्पा याच्या माध्यमातून सुजितच्या अकाउंटमध्ये 2 विकेट. 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. एखाद्या लावण्यखणी सौंदर्यपूर्ण सुंदर स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो अगदी तशा प्रकारची ही गोलंदाजी सुजित याच्या माध्यमातून. ऑन साइडला कन्वर्ट करण्यात आलाय फटका. क्षेत्ररक्षण बहारदार स्वरूपात आपण पाहतोय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर 2 षटकांचा खेळ येथे कंप्लीट होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर केवळ 7 धावा फलकावर 2 गडी बाद. चेंडू शिल्लक आहे 24. विजयासाठी 65 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण. 24 गेंदे शेष 65 रनों की जरूरत. आता फलंदाजांना गाडीचा गिअर चेंज करावा लागेल. म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं तुम्हाला खडकावरती उगवता आले पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आले पाहिजे. वादळांचं काय आहे ती येतात आणि जातात परंतु आपण मात्र मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे आणि तो संघर्ष ते स्ट्रगल आता फलंदाजांना करावं लागेल. 24 चेंडू 65 धावा. एका बाजूने आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मिस्टर सुहास तर दुसऱ्या बाजूने सुरेश. या दोन्ही देखील फलंदाजांना स्ट्रगल करावा लागेल कारण स्ट्रगल केल्याशिवाय तुमचं नाव
गुगलवर येऊ शकत नाही आणि ते एफर्ट्स आता एकंदरीत फलंदाजांना करावेच लागतील. रिक्वायर्ड रन रेट 16.25च्या सरासरीने धावा येणं अपेक्षित आहे, कारण 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयाकरिता हेड ऑफिस या संघाला 65 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर नितेश बैरागे याचा पहिला चेंडू यॉर्क लेंथ वरती डिलिव्हर करण्यात आलेला आहे. पहिली धाव कंप्लीट. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. दिल्ली तो अभी बहुत दूर है मेरे दोस्त. राजधानी एक्सप्रेस पकडनी पडेगी, कारण तुमच्याकडे केवळ 23 चेंडू आहेत आणि 23 चेंडू मध्ये 64 धावा करायच्या आहेत. शर्यत आयुष्याची असो की वाहनांची, यशस्वी तेच होतात जे योग्य वेळी गाडीचा गिअर चेंज करतात. आणि ज्या रीतीने हा सामना सुरू आहे, सिंगल अँड डबल्सने तुम्ही जिंकू शकणार नाहीयेत. या आधीच्या इनिंगमध्ये जी फलंदाजी अमेय कडूने केली, खास करून 46 धावांचा सैराट त्याच्या बॅटमधून आला. अगदी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी करावी लागेल, गत्यंतर नाहीये. रोज सुपरहिट शर्माला आठवावं लागेल जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल फलंदाजांना. फुलटॉसवर बदल चेंडू ऑन साईडला एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड सुंदर पद्धतीने चेंडूला गॅदर करतोय. तत्पूर्वी धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचतो ते फलकावर. आपण पाहू शकाल 11 या अंकावर हे धावफलक पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, परंतु पडल्यानंतर जणू काही सबमरीन पाणबुडीने प्रवास करावा, पूर्णपणे जमिनी लगत राहिला चेंडू. कुठल्याही प्रकारची उसळी, कुठल्याही प्रकारचा बाउन्स मात्र अनुभवाला मिळाला नाही. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक. हेड ऑफिस या संघाला विजयासाठी 61 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक मिस्टर सुहास. लवली डिलिव्हरी. हाऊ इज दॅट प्रश्न विचारण्यात आलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. पंच दर्शवतायत लेग बाईज करार. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 23चं यथोचित पालन या ठिकाणी केलं जात आहे. फलकावर आतापर्यंत 12 धावा सजलेल्या आहेत, 2 गडी बाद. गोलंदाजीचा स्तर प्रत्येक चेंडू नंतर उंचावताना पाहायला मिळतोय. आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज मिस्टर नितेश. नो बॉल. पंचांचे संकेत आयसीसी नियम क्रमांक 21 या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. नो बॉल. सोने पे सुहागा, दुग्ध शर्करा योग, सुवर्ण कांचन योग. नो +2. 3 धावा मात्र या ठिकाणी परिपूर्ण. आणि ज्या अर्थी नो बॉल आहे त्या अर्थी उघडा डोळे, बघा नीट, कारण आता आहे फ्री हिट. सूट सवलत आणि कमिशन या चेंडूवर. रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू इंटू द गॅप मध्ये. एबीडी विलियर्स, डेव्हिड वॉर्नर, सूर्यकुमार अशोक यादव कॉपी बुक स्टाईलचा फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर अजून देखील शिल्लक आहेत. ॲक्युरेट 18 आणि विजयासाठी 53 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळतं. 19 रन्स ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. 19 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 53 धावांची आवश्यकता. ते चौकार आणि षटकार खेचावे लागतील. जिंकायचं असेल या सामन्यामध्ये तर षटकारांना गवसणी घालावी लागेल, चौकारांना गवसणी घालावी लागेल. फलंदाजांना गत्यंतर नाहीये या सामन्यामध्ये. 18 गेंदे शेष, 53 रनों की जरूरत. हे इक्वेशन आपण पाहतोय. सुपर मॅच. 18 चेंडू 53 धावा होतील की नाही, क्वेश्चन मार्क. हालात के सामने कभी भी कलंदर नहीं गिरता. टूटा भी जो कभी तारा तो जमीन पर नहीं गिरता. गिरते हैं शौक से कई दरिया समुंदर में, लेकिन कभी समुंदर दर्या में नहीं गिरता. आणि आता खऱ्या अर्थाने ज्वलंत भूमिकेने फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. 18 चेंडू 53 धावा सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर मनीष. गुड डिलिव्हरी. चांगले गोलंदाज आहेत. जर आपण प्रोडक्शन E18 या संघाचा विचार केला तर प्रत्येक षटक सुंदर पद्धतीने हाताळलं गेलंय. पहिलं षटक आपण पाहिलं मनीषच्या माध्यमातून इकॉनॉमिकल. दुसरं षटक आपण पाहिलं तितक्याच शिताफीने हाताळलं गेलं मिस्टर नितेश याच्या माध्यमातून. आणि तदनंतर मनीष याचा देखील क्लास जो वैयक्तिक
दुसऱ्या षटकामध्ये सातत्य त्याने ठेवलंय आपल्या खेळामध्ये. क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्हाला विजय व्हायचा असेल तर तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असायला हवी, सातत्य असायला हवं. एक दिवस सराव करून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. लिओनेल मेसी याचे शब्द खूपच प्रेरणादायी ठरले ते फुटबॉलच्या माध्यमातून. त्याने देखील सांगितलं की माझं स्वप्न देखील एका रात्रीमध्ये पूर्ण झालं, परंतु ती रात्र 10 वर्षांची होती. आणि यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेसी याच्या माध्यमातून अंतिम विजेतेपद जे परिपूर्ण करण्यात आलं. फटका फसला, एक चेंडू हवेमध्ये, कॅच ड्रॉप. सुंदर मात्र त्या ठिकाणी प्रयत्न आपण पाहू शकतायत. मुख्य खेळपट्टीवर 14 चेंडूंचा खेळ शेष अवस्थेमध्ये. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. वन वे ट्रॅफिक या सामन्यामध्ये, एकतर्फी हा सामना पाहायला मिळतोय. आणि रसिक मायबाप प्रेक्षकांचा विचार जर आपण केला तर त्यांना एकतर्फी कुठली गोष्ट आवडत नाही. एकतर्फी क्रिकेट असेल, एकतर्फी प्रेम असेल, एकतर्फी कुठलेही कार्य असेल, कधीच ते अनुभवताना तुम्हाला मौज येणार नाही. आणि हा सामना देखील एकतर्फी वन वे पाहायला मिळतोय, कारण 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 49 धावांची आवश्यकता हेड ऑफिस या संघासमोर. मनीष याची सुंदर आणि अद्वितीय गोलंदाजी मुख्य खेळपट्टीवर. पहिला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला या शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये करावी. स्वयंसेवकांना विनंती आहे, पाण्याची सुव्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू किती शिल्लक असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 12 चेंडूंचा खेळ जो शेष अवस्थेमध्ये. विजयाकरिता 49, 49 धावांची आवश्यकता. खेळाडूंना विनंती आहे, ज्या वेळेला आपण पाणी प्याल खाली बसून पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ही नम्र विनंती या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत, कारण क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा रक्ताभिसरण खूपच द्रुत गतीने, शीघ्र गतीने होत असते. आणि त्या अनुषंगाने मानवी शरीराचा विचार जर आपण केला तर मानवी शरीरामध्ये 630 स्नायू आहेत आणि या 208 हाडे आहेत. जर मेंटेन ठेवायचं असेल, मानवी शरीराला पूर्णपणे कंट्रोल करत असेल तर ब्रेन 90% जो एकंदरीत ब्रेन वरती संपूर्ण काही दारोमदार असते. आणि या सर्व गोष्टींना जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर पाणी हा अविभाज्य घटक. इसवी सन ख्रिस्तपूर्व 400 मध्ये पाणी या शब्दाचा शोध जो ख्रिस्तोपर या वैज्ञानिकाने खूप सारं संशोधन केलं. आणि 1712 मध्ये सायंटिस्ट अवागवाडा याने इंग्रजीमध्ये वॉटर या शब्दाचा शोध लावला. पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक ब्रेक परिपूर्ण होतोय. चेंडू शिल्लक आहेत 12. विजयासाठी 49, 49 धावांची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर सुनील देव यांना आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने आणखीन एक डॉट आलाय. फलंदाज निष्प्रभ ठरले धावा चेस करत असताना. आता 11 चेंडू आणि 49 असं समीकरण बनलंय. आणि 12 चेंडू 50 धावा फक्त एकदाच झालेल्या आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. विजयाचा सुगंध चहूबाजूंनी दरवळला गेलाय. प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून खास करून जी भागीदारी झाली होती गुंडप्पा आणि त्याच्या समवेत अमेय कडू याच्या माध्यमातून ती पार्टनरशिप खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल या विजयाची शिल्पकार म्हणूनच ओळखली जाईल, यात दुमत नाहीये. सामन्याची परिभाषा पूर्णपणे चेंज. चहूबाजूंनी विजयाचा सुगंध दरवळू लागलाय. शेवटच्या आणि अंतिम किती चेंडू शिल्लक असतील तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 9 चेंडूंचा खेळ हा शेष अवस्थेमध्ये आहे. विजयासाठी 47, 47 धावांची गरज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पद्धतीने खेळलेला फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण करतायत फलंदाज. अप्रतिम गोलंदाजी करून दाखवले. प्रोडक्शन E18 या संघाने डॉमिनेट केलंय, पूर्णपणे बॅक फुटला ढकललंय प्रतिस्पर्धी संघाला. आणखीन एक सुंदर अप्रतिम गोलंदाजी, अद्वितीय विस्मयकारक गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय मुख्य खेळपट्टीवर. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 45 धावांची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सुनील देव. गुड डिलिव्हरी, लवली पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. आता फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे या सामन्यामध्ये. 6 चेंडू शिल्लक आणि 45 धावांची आवश्यकता. अशा प्रकारचं इक्वेशन जे एकंदरीत समोर पाहायला मिळतं. 6 गेंदे शेष, 45 रनों की जरूरत. टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 43 धावा केलेल्या आहेत. एका बाजूने आपण पाहिलं असेल ब्रँड ऑफ मताने दिपेश चौधरी
याच्या नावावरती तो रेकॉर्ड आहे. 6 चेंडूमध्ये 43 धावा. मायबाप विठ्ठल रुक्मिणी क्रीडांगण दहिसरच्या मैदानामध्ये त्याने तो रेकॉर्ड केला होता. आणि गोरेगावच्या मैदानामध्ये करण मडवी याने 6 चेंडूमध्ये 43 धावा केलेल्या आहेत. या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. फॉर्मॅलिटीकडे वाळलेला सामना. शेवटचा आणि अंतिम षटकात आणण्याकरिता गोलंदाज मिस्टर अमेय कडू गोलंदाज ट्रॅकवर. साइड ऑफ स्टंप. चेंडूची पिचिंग. चला यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही देखील संघ आपण सज्ज राहायचं आहे. क्वालिटी कंट्रोल विपक्ष स्टोर्स अशा दोन संघांमध्ये यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. फुलटॉस आहे. ऑन साइडला एक्झिक्यूट करण्यात आला. चेंडू थेट निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित हातांमध्ये. गॉन. यस डीजे. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आणि एकाच सामन्यामध्ये जॅक हेनरी कॅलिस याची आठवण करून देतोय अमेय कडू. कारण फलंदाजीमध्ये त्याने 46 धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहतोय 1 विकेट त्याच्या नावे पाहायला मिळतोय. अष्टपैलू नेतृत्व. जागतिक क्रिकेटच्या इतिहासामधील मोस्ट सक्सेसफुल ऑलराऊंडर कोण असेल तर तो होता जॅक हेनरी कॅलिस, प्लेअर फ्रॉम साऊथ आफ्रिका. आणि त्याच्या आठवण या ठिकाणी करून देत आहेत अमेय कडू. फलंदाजीमध्ये 46 धावा, गोलंदाजीमध्ये 1 विकेट. मिडास राजाची आठवण यावी. ज्या गोष्टीला हात लावेल त्या गोष्टीचं सोनं करेन ही एकंदरीत भूमिका अमेय कडू याच्या माध्यमातून सुपर्ब अप्रतिम क्लासिकल क्रिकेट. फटका जरूर फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 1 चेंडू शिल्लक आहे आणि या विजयासाठी अजून देखील ॲक्युरेट 43 धावांचं टार्गेट समोर. कुंदन नाईक यांचे संकेत. वाईड बॉल. खराब चेंडू दर्शवण्यात आलेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. आकाश गायकवाड, चेतन करांडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलजित आर्या, HST आर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप माच्छी. या वेळेला आपण पाहू शकाल विजयावर शिक्का मोडतप. सर्व प्रेक्षकांचं खूप सारं स्वागत. यस डीजे.